नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात. असहाय्य, तेजहीन, दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला. खुद्द स्वामीच आपली पाठराखण करतायत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचं बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपानं सोबत नसले तरी स्वामी कृपेनं त्यांचं सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवतं. स्वामींनी आजवरती असंख्य भक्तांना ताठ मानेनं जगायला शिकवलंय. आजही तारक मंत्राच्या रूपानं स्वामींचे प्रासादिक शब्द भक्तांना जगण्याची उर्मी देतात. ताणतणाव, नैराश्य यामध्ये अडकलेल्या प्रत्येक जीवाला तारक मंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो. तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव जर आपण केलात तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल. यासाठी तारक मंत्राची आशयासह उजळणी आपण करून घेऊयात. निशंक हो, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनामध्ये शंका कुशंका आणून उपयोग होत नाही. सुरुवात आत्मविश्वासानं झाली पाहिजे. त्यासाठी मन निर्भय असायला हवं. भीती कशाची आणि कोणाची आणि का ठेवायची? कारण खुद्द स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून हे मना, सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो. आपण प्रयत्न करायचे, बाकी फळ काय द्यायचं ते स्वामी पाहून घेतील. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. यामध्ये स्वामी सांगतात की यमराज हा एका व्यक्तीला न्यायला आलेला असतो. ती व्यक्ती स्वामी भक्त होती. तिनं स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रकट केली. स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस असं सांगून परतावून लावलं. एवढं सामर्थ्य स्वामींच्या जवळ आहे. आपला काळ कधी यायचा हे स्वामीच ठरवतील. आपण कामामध्ये स्वतःला फक्त झोकून द्यायचं. म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही अगदी सहज पार पडेल. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यामध्ये स्वामी सांगतात की कोणी आपल्यासोबत नाही असे म्हणत घाबरण्याचं काही कारण नाही. स्वामी आपल्या हृदयामध्ये स्थिर असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत. ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही. आणि म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा. जन्म मृत्यू हा खेळ आहे. या प्रवासामध्ये जेवढं आयुष्य आपल्या वाट्याला आलंय ते मनसोक्त जगून घ्यायचं. आई बाळाला सांभाळते तशी आपली काळजी आपण घ्यायला समर्थ आहोत असं स्वामी सांगतात. खरा होई जागा श्रद्धेश रहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिली बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. यामध्ये स्वामी सांगतात की माझी नुसती श्रद्धा आहे असं म्हणून चालणार नाही, तर स्वामींवरती विश्वासही ठेवता आला पाहिजे. आयुष्यामध्ये कितीही चढउतारांचे प्रसंग आले तरी स्वामींवरील श्रद्धा डळमळीत होता कामा नये. ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत हा विश्वास त्यांच्याप्रती ठेवायला हवा. ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढे येत राहतील, परंतु त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आलं पाहिजे. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच ह्या पंचामृतात. हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जाघे हाती. यामध्ये स्वामी सांगतात की स्वामींची भक्ती करायची आहे ना, मग प्रामाणिकपणे आपलं विहित कर्म पूर्ण करा. कारण काम हाच ईश्वर आहे. काम सोडून जबाबदारी झटकून स्वामी भक्ती करणं हे स्वामींनाही आवडणार नाही. ते सर्वत्र व्यापून आहेत. हर तऱ्हेनं केलेली स्वामी सेवा ही स्वामींचरणी रुजू होते. त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येत तणावमुक्त करतात.
तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वामींच्या या मंत्राची दीक्षा घ्या. तुमचं आयुष्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.